नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा TET पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामरमधील सिनोनिम्स किंवा समानार्थी शब्द या टॉपिकच्या संदर्भानं आपण चर्चा करणार आहोत. या अगोदर जे झालेले 2013 ते 2021 पर्यंत दोनही पेपरचे जे प्रश्नपत्रिका आहेत इंग्लिश व्याकरणाच्या संदर्भानं, त्यामधील आपण सर्वच्या सर्व समानार्थी शब्दाचे जे प्रश्न आहेत ते एकत्र केले आणि ते आपण आता समजून घेणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या एक्झामला तुम्हाला नेमकं कळून जावं की समानार्थी शब्द किंवा सिमिलर वर्ड नेमके इंग्लिश व TETला कसे विचारतात दोनही पेपरसाठी. ज्या विद्यार्थ्यांना इयर वाईज विश्लेषण पाहायचं आहे, म्हणजे 2013 ते 2021 पर्यंत ज्यांना इयर वाईज विश्लेषण पाहायचं आहे, म्हणजे आपण TET पेपर क्रमांक 1चे इयर वाईज 7 व्हिडिओ, त्याचबरोबर TET पेपर क्रमांक 2चे इयर वाईज 7 व्हिडिओ, असे इंग्रजीचे पूर्णपणे 30 प्रश्नांचे विश्लेषण करणारे 14 व्हिडिओ बनवलेले आहेत. ते सुद्धा तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत, कारण जनरली पाहिलं तर TET जे आहे ही बऱ्याचशा मागचाच पॅटर्न फॉलो करते. तर अधिक वेळ न घेता आपण सिमिलर वर्डच्या टॉपिकच्या संदर्भानं मागील झालेल्या TETमध्ये कसे प्रश्न विचारलेत त्या संदर्भानं चर्चा करूया. प्रश्न आहे, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ कॉम्बॅट. कॉम्बॅट या शब्दाचा समानार्थी शब्द किंवा सिमिलर मिनिंग कोणता? मग आता कॉम्बॅटचा अर्थ होतो बॅटल, लढाई, लढा. मग आता याचं सिनोनिम कोणतं आहे? फाईट. फाईट म्हणजे काय? लढाई, लढा. आता बघा, क्वॅरल आणि फ्यूड हे दोन्ही समानार्थी आहे. दोन्हीचा अर्थ होतो भांडण. आणि कन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. पुढचा प्रश्न आहे आपला, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ नॅस्टी. नॅस्टी म्हणजे कसं? वंगळ, तिटकारा निर्माण करणारा. आता बघा, अनप्लिझंट हे आपलं उत्तर आहे. अनप्लिझंट म्हणजे काय? अप्रिय, नकोसा असणारा. नॅचरल म्हणजे नैसर्गिक. जेन्युइन म्हणजे खरा किंवा अस्सल. इमोशनल म्हणजे भावनिक. पुढचा प्रश्न आहे आपला, चूज द वर्ड सेम इन मीनिंग ऑफ द गिवन वर्ड इलॉइज्ड. इलॉइज्ड म्हणजे काय? स्तुती करणे, प्रशंसा करणे. फ्लॅटरड खुशामत करणे नाही. विश्ड इच्छा नाही. प्रेज्ड बरोबर, स्तुती करणे, प्रशंसा करणे. आणि थँक्ड म्हणजे आभारी. आपण इतर पर्यायांचे स्पष्टीकरण पाहतोय, जेणेकरून जर एखादा पर्याय रिपीट झाला तर आपल्याला 1 मार्क आपला हक्काचा होईल. विच वन ऑफ द इज बेस्ट एक्सप्रेस ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स. म्हणजे आता सिनोनिम, सिमिलर वर्ड, नियरेस्ट वर्ड, बेस्ट मिनिंग आता स्वतंत्र नाही, तर आता वाक्यात वापरून दिलं आहे. मग वाक्यात वापरून दिल्यानंतर कधी कधी तुम्हाला वाक्यानुसार अर्थ घ्यावा लागतो. जसं द बॉय इज एनॅक्सियस ऑफ लर्न ॲज मच ॲज ही कॅन. आता फक्त एनॅक्सियस बघा, ANXIOUS याचा एक शब्दशः अर्थ होतो की चिंताग्रस्त. हा याचा रेग्युलर मिनिंग आहे. मग आता इथं कसं? तर आपल्याला थोडंसं वाक्यानुसार अर्थ घ्यावा लागतो की द बॉय इज एनॅक्सियस टू लर्न ॲज मच ॲज ही कॅन. म्हणजे तो मुलगा जो आहे तो उत्सुक आहे. कशासाठी उत्सुक आहे? तर तो जेवढं जास्त एखादी गोष्ट शिकू शकतो त्यासाठी. मग त्याला आपण काय म्हणतो? इगर. इगर म्हणजे तीव्र इच्छा असलेला, उत्सुक. सिरियस गंभीर. वरीड चिंताग्रस्त. आणि फोर्स्ड म्हणजे सक्ती करणे. पुढचा आपला प्रश्न आहे, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द गिव्हन वर्ड प्लॅसिड. आता प्लॅसिडचा अर्थ होतो शांत. मग पर्याय 4, काम म्हणजे पण शांत. आता क्लिअर म्हणजे स्वच्छ. डल म्हणजे बुद्धीने मन नीरस. एन्जॉयबल म्हणजे आनंददायक, त्याचा आनंद घेता येईल असा. चूज द वर्ड नियरेस्ट इन द मीनिंग ऑफ अंडरलाईन पार्ट. ही इज क्वाईट पार्सिमोनियस बाय नेचर. आता पार्सिमोनियसचा अर्थ आपल्याला विचारला आहे. त्याचा अर्थ होतो बघा, मितव्ययी. आता मितव्ययी म्हणजे काय? काटकसरी. म्हणजेच त्याला एक अर्थ असा पण आहे की कंजूस. मग मायझरली म्हणजे पण कंजूस. क्रुएल निर्दयी. हॉटी गर्विष्ठ. प्रोडिगल खर्चिक किंवा उधळ्या.
पुढचा शब्द पाहूयात आपण. पुढचा प्रश्न आहे, आता TET पेपर 2 सुरू झाला 2021. चूज द वर्ड नियरेस्ट इन द मीनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. देअर वॉज नो ऑस्टेन्सिबल रिझन फॉर हर बीइंग अँग्री ॲट हर हजबंड. ऑस्टेन्सिबल म्हणजे स्पष्ट, असं उघड उघड काही कारण दिसत नाही आहे, तर त्याचा अर्थ होतो अपॅरंट म्हणजे उघड स्पष्ट. हिडन म्हणजे लपलेले, कन्व्हर्ट म्हणजे रूपांतरित, आणि सिक्रेट म्हणजे गुपित. या अगोदर आपण आपल्या चॅनलला 2013 ते 2021 समजून घ्या, 2013 ते 2021 पेपर क्रमांक 1चे 7 आणि पेपर क्रमांक 2चे 7 असे एकूण पूर्ण 14 पैकी 14 पेपर 30ही प्रश्नांच्या पर्यायासहित स्पष्टीकरणाचे व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहे. त्याचबरोबर पूर्ण पेपर एकत्र 210 प्रश्नांचं आपण एकत्रित वाचनसुद्धा केलेला व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहे. पुढे आहे की चूज द वर्ड नियरेस्ट इन द मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. द 5 एक्सपेरिमेंट्स गेव डिस्पॅरेट रिझल्ट्स. आता डिस्पॅरेट म्हणजे भिन्न, 5ही प्रयोगांनी भिन्न रिझल्ट दाखवले. मग त्याला अर्थ काय? डिफरंट, समानार्थी आपण पाहतोय. बघा, सिमिलर समान, इनकरेजिंग उत्साहवर्धक, स्ट्रेंज म्हणजे विचित्र. सिलेक्ट द वर्ड विच इज द नियरेस्ट इन द मीनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स. ही वॉज कॉट इन अ हेवी ब्लिझर्ड. आता ब्लिझर्ड म्हणजे काय? तर हिमवादळ. हेवी ब्लिझर्ड म्हणजे जोरदार हिमवादळ. आता पर्याय बघू. टेम्पेस्ट म्हणजे फक्त वादळ नाही. स्नो स्टॉर्म विथ व्हेरी स्ट्रॉंग वाइंड्स, बरोबर, हे आपलं उत्तर आहे. स्नो म्हणजे बर्फ, स्टॉर्म म्हणजे वादळ. बर्फाचं वादळ म्हणजेच हिमवादळ, पण कसं? खूप वाऱ्यासहित. व्हेरी स्ट्रॉंग वाइंड्स म्हणजे जोरदार. डेंजरस स्नोफॉल धोकादायक बर्फवृष्टी नाही. आणि स्टॉर्म इन डेझर्ट वाळवंटातील वादळ तर असं नाही. पुढे पाहायचं आहे आपल्याला. चूज द वर्ड नियरेस्ट इन द मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. इट वॉज ॲन ॲस्ट्यूट मूव टू सेल द प्रॉपर्टी ॲट द स्टेज. करेक्ट आन्सर आहे आपलं. ॲस्ट्यूटचा अर्थ होतो चतुर, हुशार, जाणता, चाणाक्ष. मग तसा आहे स्ट्रेव्ड, त्याचा अर्थ होतो हुशार, शहाणा, जाणता. अनवाईज मूर्ख. डिसऑनेस्टी अप्रामाणिक, बेईमान. इनएक्सप्लिकेबल म्हणजे गूढ, अवर्णनीय. पुढे आहे चूज द वन विच इज द नियरेस्ट मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स. द पॅरोट वॉज नो डिनाईड द जॉयज ऑफ ॲब्रोव्हियल लाईफ. ॲब्रोव्हियल लाईफ म्हणजे काय? तर झाडावर राहणारे प्राणी, बरोबर. मग आता लिव्हिंग इन डेझर्ट वाळवंटात नाही, लिव्हिंग इन द सी समुद्रात नाही, लिव्हिंग इन द स्काय आकाशात नाही, तर लिव्हिंग इन ट्रीज झाडावर राहणे प्राणी म्हणजे ॲब्रोव्हियल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. चूज द वन विच इज बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. नॅव्स्टी. आता नॅव्स्टीचा अर्थ होतो की मळमळायला होणे, किळस आणणे. मग असा अर्थाचा शब्द कोणता आहे? सिकेन, किळसवाना. बाकी पहा. टेम्प्ट म्हणजे भुरळ पडणे, मोहविणे. डेस्पिसचा अर्थ होतो तिरस्कार करणे, आणि डिटेस्टचा अर्थ होतो तिरस्कार करणे. शेवटचा प्रश्न 2013 पेपर 2. चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द गिवन वर्ड्स. ॲब्झी. ॲब्झीचा अर्थ होतो कळस, सर्वोच्च बिंदू. त्याला आपण म्हणतो क्लायमॅक्स म्हणजे कळस, सर्वोच्च बिंदू. बिगिनिंग सुरुवात. मिडल म्हणजे मध्य. बॉटम म्हणजे तळ. ओके. बघा, एकूण 13 प्रश्न आले होते. पेपर 14 पेपर म्हणून 13 प्रश्न, म्हणजे सरासरी प्रत्येक वर्षी एक प्रश्न आलेला आहे. म्हणजे 1 मार्क आपला इथून कव्हर होऊ शकतो. सिनोनिम चांगलं करा. आपण मागील 7ही वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा ॲनालाइज करून त्याचे व्हिडिओज बनवून नंतर आम्ही स्वतः सराव पेपर तयार केलेले आहेत. त्यामध्ये पॅटर्न असणार आहे. मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र, गणित, परिसर अभ्यास 30-30 प्रश्न. पेपर 2ला मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र व सामाजिक शास्त्र 60 प्रश्न, म्हणजे 30-30-60. यामध्ये विज्ञान व सामाजिक शास्त्राचे पेपर आपल्याकडे उपलब्ध नाहीत. हे पेपर तुम्ही 98 23 24 71 91 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करा. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. आता पेपर तुम्हाला कसे मिळतील, फीस किती?
फीजचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. तर 400 रुपये फीस आहे 5 पेपरसाठी आणि 25 व्हिडिओ त्यामध्ये येतील. कशाचे? त्याच प्रश्नपत्रिकांच्या स्पष्टीकरणाचे. पेपर 2ची 5 पेपर 400 रुपये फीस, याचे 20 व्हिडिओद्वारे तुम्हाला स्पष्टीकरण मिळेल. जर तुम्ही दोन्ही पेपर एकत्र घेतले तर 800 रुपयेऐवजी तुम्हाला 100 रुपये डिस्काउंट मिळून 700 रुपये फीस लागेल. आता हा टाईम टेबल आहे जेव्हा तुम्हाला हे पेपर मिळतील. तर पहिला पेपर या तारखेंना मिळेल, दुसरा पेपर या तारखांना मिळेल. दोन्ही पेपर जे आहेत ते त्या तारखेला सकाळी 11 वाजता PDF मिळेल, 2 वाजता ॲन्सर की, संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाची व्हिडिओची लिंक मिळेल. तुम्ही ओएसिससोबत बघा व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्राम चॅनल, यूट्यूब चॅनलला जॉईन होऊ शकता. आपलं फेसबुकला आणि इन्स्टालाही फॉलो करू शकता. सर्व लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. 2013 ते 2024पर्यंत म्हणजे 21पर्यंत झालेले 7ही पेपर 1 आणि 7ही पेपर 2 अशा त्याही 14 लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. व्हॉट्सअपला आहे, टेलिग्रामला आहे. ओके, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा व कोणत्या टॉपिकवर आणखी इंग्लिशचा व्हिडिओ बनावा यासाठी जर तुम्हाला एखादा टॉपिक आवश्यक असेल तर कमेंट करून सांगा. निश्चित आपण त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद.